कश्ती चलाने वालों ने जब हार के दी पतवार हमें, लहर लहर तूफान मिले और मौर मौज मझधार हमें, फिर भी दिखाया है हमने किन हालात में आता है दरिया करना पार हमें। अभ्यासू व कुशल वक्ते, कायदेतज्ञ, माजी अर्थमंत्री अरुण जेटलीजी यांचा आज स्मृतिदिन। युवा नेता ते देशाचे अर्थमंत्री असा प्रेरणादायी प्रवास करत त्यांनी आपल्या प्रभावी नेतृत्वातून देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक विकासाला नवी दिशा दिली। ते पेशाने वकील होते, मात्र त्यांना अर्थव्यवस्थेचे सखोल ज्ञान होते। भ्रष्टाचार, काळा पैसा, नोटबंदी, डिजिटल व्यवहार, बँकांचे विलीनीकरण आणि जीएसटी सारखे अनेक मोठे निर्णय त्यांनी अर्थमंत्री असताना घेतले। देशात एकसमान कर प्रणाली लागू करणे जिकिरीचे काम होते, मात्र त्यांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलले। आधीच्या कर प्रणालीत वेगवेगळ्या प्रकारचे कर आणि अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते। जीएसटी कर प्रणाली ही एकसमान कर प्रणाली असून ती 1 जुलै 2017च्या मध्यरात्री देशात लागू करण्यात आली। We are in the process of making history with the launch of the goods and services tax. At the midnight hour, we will be launching one of India's biggest and most ambitious tax and economic reforms in history. जीएसटी मुळे व्यापार, उद्योग क्षेत्रात पारदर्शकता आली, देशाच्या महसुलात वाढ झाली, व्यवहार सुलभ झाले, देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढला। सामान्य माणसासाठी देखील ही कर प्रणाली फायदेशीर ठरली। आज देशाच्या एकूण जीएसटी संकलनात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे। भारतीय कर रचनेत आमूलाग्र बदल करून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे प्रभावी संसदपटू, आमचे प्रेरणास्थान माजी अर्थमंत्री अरुण जेटलीजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन।